पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे। भारतीय संस्कृती व परंपरेमध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। काल शुक्रवारी 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री संपन्न झाली असून शिवभक्तांनी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली। त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर कोर्टी रोडवर भक्तांना मोफत ऊस पाणी वाटप करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचे पूजन शशिकांत भोसले आणि रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमात प्रमोद मोहिते साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। यावेळी पुळचे सरपंच भैयासाहेब माडिक, अनिकेत माने यांनी हजेरी लावली होती। सालाबादप्रमाणे याही वर्षी काल पंढरपूर कोर्टी रोडवर महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक सूरज नाना भोसले यांच्या वतीने मोफत उसाचा रस आणि पाणी देण्यात आले। नंतर या कार्यक्रमात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबिदाबा पाटील, पंढरपूर मंगळाचे विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यासह चिरंजीव सम्राट भोसले, शरीफ शेख, पैगंबर शेख, चैतन्य भोगावकर आणि ढाले यांनी उपस्थिती लावली होती। त्याचबरोबर पंढरपूर शहरातील अनेक प्रतिष्ठित लोकांनी उपस्थिती लावली होती। यावेळी महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या मंदिराकडे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी येत असतात। येणारा प्रत्येक भाविक भक्त गोरगरीब आणि गरजू असून उन्हाच्या झळा सोचत दर्शन घेण्यासाठी येतात। त्यांना होणारा त्रास आणि यातना पाहून मन भरून येते। त्याचीच दखल घेत सालाबादप्रमाणे याही वर्षी दर्शन घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांच्या मनाचे समाधान करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रदेश संघटक सूरज नाना भोसले यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने अभिजित पाटलांसह अवताडे यांच्याकडून त्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी बहुसंख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती।